आपण सगळे सज्ज झालो आहोत नवीन मराठमोळ्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी. यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा 19 मार्च 2026ला आलेली आहे. आता आपण आधी चैत्र महिन्यातील जो काही प्रतिपदा आहे म्हणजे गुढीपाडवा कधी साजरा करायचा, तर सकाळी 6:54 अमावास्या संपते. नंतर 6:55 आपण गुढी उभारू शकतो. मराठी नवीन वर्षाची सुरुवात खरं तर आपण याच दिवसापासून करतो. म्हटलं गेलं आहे की ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती याच दिवशी केली होती. आता बघा, खरं तर गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूची चाहूल करून देत असतो. गुढीपाडवा हा सण एक विजयाचं प्रतीक मानला गेलेला आहे. आजच्या या माहितीमध्ये आपण या गुढीपाडव्याचे औचित्य साधून गुढीला कुठल्या रंगाची साडी परिधान करावी, कुठल्या रंगाची साडी परिधान नाही करावी, प्रत्येक रंग काही ना काही सांगून जातो. बघा, त्याच संदर्भात ही माहिती आज आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. गुढीपाडवा याचा अर्थ सांगते. आता बघा, गुढी म्हणजे काय तर स्वातंत्र्याचा ध्वज आणि पाडवा म्हणजे काय तर विजयाचा ध्वज. बघा, अतिशय सुंदर अशा या अर्थाने आपण पाडवा साजरा करत असतो. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी अख्ख्या एक मुहूर्त आहे. या दिवशी आपण खरेदी करत असतो. सोनं नाणं, आपली जी काही चांगली कामे असतात ती आपण करत असतो आणि त्यासाठी कोणताही या दिवशी आपल्याला मुहूर्त बघावा लागत नाही. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घरात गुढी उभारली जाते. जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा त्याला साखरेची गाठी, कडुलिंबाचा पाला प्रसाद म्हणून खाल्ला जातो आणि विजयाची शोभायात्रा काढली जाते. आता बघा, गुढीपाडवा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला येतो, जो वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल करून देत असतो. त्याच्या मागचा इतिहास काय आहे तर असं म्हटलं गेलं आहे की शालिवाहन राजाने शंखावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली होती, किंवा प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करून सुखीवाला राजा बनवले होते आणि बळीच्या दहशतीतून लोकांना मुक्त केले होते, म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करत असतो. त्याच्याचबरोबर ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती सुद्धा याच दिवशी केली होती, म्हणून 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला गेला आहे. आता बघा, आता या दिवशी आपल्याला नवीन अशी वेळूची काठी आणायची आहे. जर तुमच्याकडे आधीचीच असेल तर तुम्ही तिला स्वच्छ धुवून साफ करून त्याला थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आणि नंतर ती वाढवायची आहे आणि नंतर आपल्याला ध्वज उभारायचा आहे. तर अर्थात हे काम तुम्हाला आधीच करायचं आहे, म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी वेळूची काठी संपूर्ण भरलेली असते. बघा, बांबू घ्यायचा नाही, कारण बांबूची जी काही काठी असते ती पोकळ असते. याच दिवशी जेव्हा आपण ब्रह्मध्वज उभारत असतो तेव्हा वेळूची काठी घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला वेळूच्या काठीनेच गुढी उभारायची आहे. ती घेतल्यावर गुढीला वस्त्र परिधान करायचं असतं. कडुलिंबाचा पाला, साखरेची गाठी, फुलांचा हार लावून आपल्याला वेळूच्या काठीने छानपैकी आपल्याला गुढी उभारायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत, बघा, जिथे आपल्याला गुढी उभारायची आहे तिथली जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे. खरं तर ब्रह्ममुहूर्तावर उठूनच आपण गुढीची तयारी, नववर्षाचं स्वागत करत असतो, पण यावेळी अमावास्या 6:54 सकाळी संपणार आहे. तर लगेच तुम्ही 7 वाजता गुढी उभारली तरी काही हरकत नाही, पण एवढंच आहे, अमावास्या संपल्यावरच गुढी उभारायची आहे. लवकरात लवकर गुढी उभारावी. बघा, आपल्या इकडे गावाला किती सकाळी लोक गुढी उभारली जाते. आमच्या इकडे तर पहिली स्पर्धाच लागायची, तुमची गुढी उभारते की आमची गुढी उभारते. आमच्या इकडे तर गुढी खूप लवकर उभारली जाते. तर गुढी उभारताना तेव्हा कडुलिंबाच्या पाल्याच्या आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो आणि नंतर जे काही गोडधोड आपण करतो त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी बऱ्याच खरेदी आपण करत असतो, पण आता बघा,
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला वापरलेली साडी चालते का? तर नाही चालत. नवीन कोरी साडी वापरावी. तुम्ही कोणतीही साडी न वापरलेलीच नेसवावी. शक्यतो रेशीम साडी, ज्याला आपण काठपदर साडी म्हणतो, अशी साडी नेसवावी. रंग म्हणाल तर भगवा रंग हा विजयाचं प्रतीक मानला गेलेला आहे. या रंगाची जर तुमच्याकडं साडी असेल तर तुम्ही आवर्जून गुढीला नवी कोरी ही साडी नेसवू शकता. तर अर्थात भगव्या रंगाची साडी जर तुम्ही गुढीला परिधान केली तर अतिशय उत्तम. भगवा रंग हा अतिशय लोक वापरतात, कारण की विजयाचं प्रतीक आहे. आपण जेव्हा ब्रह्मध्वज, गुढीपाडवा म्हणजे काय तर ब्रह्मध्वज हे विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे भगव्या रंगाची साडी जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही घालू शकता. जर नसेल तर पिवळा रंग, तो सुद्धा भगव्या रंगामध्येच मोडतो. नसेल तर कुठलाही पिवळ्या रंगाची साडी तुम्ही गुढीला परिधान करू शकता. त्याचबरोबर लाल, लाल कलर हा आध्यात्मिकदृष्ट्या खूप चांगला मानला गेला आहे. विजयाचं प्रतीक मानला गेलेला आहे. लाल रंगाची साडीसुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता. नंतर येतो हिरवा रंग. हिरवा रंगसुद्धा निसर्गाचा आवडता रंग आहे. तुम्ही हिरव्या रंगाची साडीसुद्धा गुढीला नेसवू शकता. त्यानंतर तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा गुढीला नेसवू शकता. काही ठिकाणी पांढऱ्या रंगाची सुद्धा साडी नेसवली जाते. आता बघा, खरं सांगू का, पांढरा रंगसुद्धा चालतो. पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला गेलेला आहे. तुमच्या घरात पूर्ण पांढऱ्या रंगाची शॉल असेल तर ती पण तुम्ही गुढीला परिधान करू शकता. सगळे रंग निसर्गाने घडवलेले आहेत. सगळ्या रंगाची आपापली वैयक्तिक अशी खासियत आहे. प्रत्येक रंग तुम्हाला काही ना काही परिधान करत असतो. म्हणून कुठलाच रंग वाईट किंवा कुठलाच रंग चांगला असं नाही. तुमच्या घरात ज्या रंगाची साडी असेल ती सुद्धा चालेल. पण शक्यतो झालं तर लाल झाली, पिवळी झाली, गुलाबी झाली, निळीसुद्धा चालेल, आकाशीसुद्धा चालेल. फक्त आपल्याला काळ्या रंगाची अजिबात साडी घालायची नाही. आपण स्वतःसुद्धा, महिलांनो, तुम्ही स्वतःसुद्धा त्या दिवशी घालू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये खरं तर काळा रंग हा वर्ज्य मानला गेला आहे. आता बघा, तर कुठल्याही काळ्या रंगाची साडी, शॉल परिधान करायची नाही. बाकी तुम्ही कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकता. आणि जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा गुढी काढायची आहे. काढण्याआधी पूजा करून, नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे आणि नंतरच आपल्याला ती एका जागी शांततेत ठेवायची असते. कारण त्या गुढीतून पण आपल्याला खूप काही सकारात्मक लहरी मिळत असतात. तर आजच्यासाठी इतकंच. झालेल्या सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच भक्ती रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.